वाटतं योग्य नव्हतं. मी पोलीस यंत्रणा याला दोष देतो की अशा पद्धतीने या आंदोलनात अशा गोष्टी व्हायला नव्हत्या. काय म्हणाल मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे पण काय मुद्दे प्रेस घेऊन सांगितले की तेच मुद्दे बोलले जाते लोकांबद्दल काय गोष्टी झाली. काल मला असं वाटतं आपल्याला सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या जसंच्या तसं भाषण मी काल सांगितलं तसं भाषण आलेलं आहे. आता मदत करू असं सांगितलं. ज्या ओला दुष्काळ जवळपास 4,500 गावात पाणी घुसलेलं आहे याच्याविषयी मदत करू सांगितलं. काय मदत करू सांगितलं का? एनडीआरएफच्या निकषानुसार हेक्टरी पिकाच्या नुकसानावर काही सर्वे कोणतीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलं याचाच अर्थ फक्त ह्या बोलाचीच कडी आणि बोलाचं भाषण. घृष्णेश्वराला निधी दिला. कुठं दिला निधी? 10 वर्षांनी घोषणा आहे. मुख्यमंत्र्यांचं 14 ते 19 भाषण आहे का त्याच्यामध्ये सुद्धा घृष्णेश्वराच्या निधीचा उल्लेख आहे. त्याच्यानंतर हायब्रिड अम्युनिटी मधून रस्त्याचं काम सांगितलेलं आहे. कोणते रस्ते चालू आहे? हायब्रिड अम्युनिटीच्या कोणत्याही रस्त्याचं काम सुरू नाही. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अडचणी त्याच्यामध्ये. 4 लाख विहिरी पैकी 30,000 विहिरी फार मोठा पराक्रम आहे का? 2023 ला जाहीर केलेल्या 4 लाख विहिरी आज 30,000 होतात. म्हणजे 10 तुमच्याच तोंडाने तुमचेच आकडे 4 लाख विहिरी पैकी 30,000 म्हणजे किती टक्के झालं? 7-8% काम झालेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी ही योजना 2700 कोटीची जाहीर केली. खरं तर या योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार आहे. 1680 कोटीची उद्योजकांच्या काळातली सरकार 2720ची का झाली आणि माझं असं म्हणणं की 3200 पर्यंत जाणार आहे. याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला. त्याच्यानंतर 800 कोटीचा हिस्सा सरकारने दिला असं खोटं या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी चुकीचं वक्तव्य केलेलं आहे. 800 कोटी रुपये कर्ज रूपाने ज्याला सॉफ्ट लोन महानगरपालिकेला दिलंय. याचा अर्थ संभाजीनगर जनतेच्या डोक्यावर 800 कोटीचं कर्ज सरकारने लादलेले असं माझं मत आहे. आणि म्हणून लातूरच्या कोचची घोषणा केली. लातूरचा कोच काय आताच आहे का? हे काय मंत्रिमंडळाचा विषय आहे का? हा दुष्काळ ज्यावेळेस पडला त्याच्यानंतर लातूरचं जे सुरू झालं त्याच्यानंतर लातूरला अशी घोषणा त्यावेळेस केंद्राने केली. अजून सुद्धा त्याची अंमलबजावणी नाहीये. त्यानंतर जे मेडिकल कॉलेजेस मराठवाड्यात डिक्लेअर झालेले परभणी असेल हिंगोली असेल धाराशिव असेल अजून कोणताही निधी नाही. लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारतीविषयी सुद्धा कोणती भूमिका अजून सरकारने मांडली. म्हणून सरकारने हे जे भाषण माननीय मुख्यमंत्र्यांनी इथं केलं मराठवाड्याच्या पद्धती सगळे पूर्णपणे निराश आहे. मराठवाडा 1 वर्ष 1 महिना 2 दिवस उशिरा स्वतंत्र झालाय. त्यामुळे विकासात जो मागे तो पुढे नेण्यासाठी हे सरकार बिलकुल कोणतंही काम करत नाही. पुन्हा एकदा मी कालच सांगितलं मराठवाडा वॉटर गेट विषयी बोलतील फक्त शब्द वापरला नाही फक्त बाकी सांगितलं. परंतु या योजनेचा सर्वे सुद्धा अजून सुरू झाला नाही. अजून सर्वेच करायला 2-2, 4-4 वर्ष लागतील. नंतर मंजुरीला 2-4 वर्ष लागतील. निधीला 2-4 वर्ष लागतील आणि व्हायला सुरुवात जर झाली तर 20 वर्ष लागतील. अशा प्रकारची स्थिती आहे. रोज जर मराठवाड्यात आले आता बेडला 100% सांगतो की मृगजळ मराठवाड्याला दाखवलं जातं. मराठा ओबीसी आरक्षण गंभीर नेत्यांना पुन्हा अवघड सगळ्या मराठा समाजाची भूमिका काही चूक याच्यातला भाग नाही. ओबीसी समाजाची भूमिका सुद्धा चूक नाही चूक आहे याच्यातला काही भाग. दोन्ही भूमिका योग्य आहे. सरकारने मला असं वाटतं याच्यामध्ये बॅलन्स साधण्याची आवश्यकता असं मला वाटतं. आणि आपलं राज्य जातीपातीत विभागलं गेलं नाही पाहिजे ही सुद्धा खबरदारी आपण